नवरात्र विधी कसा केला पाहिजे? फक्त घट मांडला आणि मांडून दिला की झाली की नवरात्र. फक्त घरात घट मांडून चालत नाही, तर 9 दिवसामध्ये कन्यापूजन सुद्धा सांगितले. शास्त्रशुद्ध नवरात्र उत्सव. श्रीमद देवी भागवत महापुराण ग्रंथात उल्लेख आले की नवरात्र विधी कसा केला पाहिजे, नवरात्र व्रत कसं केलं पाहिजे. भेंडी खाल्ली पाहिजे का, चक्की खाल्ली पाहिजे का, भोपळा खाल्ला पाहिजे का, देवीसमोर रास दांडिया गरबा हे केलं पाहिजे का, हे मी सांगते, तुम्ही ऐका. नवरात्र विधी कसा करावा. खरं तर आपल्याकडे प्रत्येक सण हा काहीतरी लॉजिक घेऊन येतो. प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक कारण आहे, तसं सायंटिफिक रिझन, हे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. नवरात्र वर्षातून 4 असतात. चैत्र नवरात्र आहे, आषाढ नवरात्र आहे, माघ नवरात्र आहे आणि अश्विन नवरात्र. वर्षातून 4 वेळा नवरात्र येतात. पण महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरी केली जाणारी नवरात्र म्हणजे ही अश्विन महिन्यातली शारदी नवरात्र. आणि या नवरात्राचा विधी घरामध्ये प्रत्येकाने घट मांडला. घटच का मांडायचा? कारण घट हे नरदेहाचं प्रतीक आहे आणि त्या मडक्याचं, गाडग्याचं, सुगड्याचं आणि आपल्या शरीराचं खूप जवळचं नातं आहे, फार जवळचं नातं आहे. या शरीराला घट म्हटले. तुम्ही पूर्वी लेकरू जन्माला आलं की अतिशय हा जवळचा प्रश्न आहे. जन्माला आल्यापासून गाडगं माणसाच्या सोबतच असतं, तुम्ही किती नाकारा. जन्माला आल्यापासून गाडग्याचा आणि आपला संबंध आहे. पित्तरपाटात अक्षय तृतीयेला पूजलं जातं ते म्हणजे ते गाडगं मडकं सुगडच ना, ते केळीला पूजलं जातं अक्षय तृतीयेला. त्याला मायबाप समून पूजले जातं. फारच कोणाच्या लक्षात नसेल, हल्ली ती प्रथा बंद झाली. पूर्वी लग्नात बोहले तयार करायचे, जिथं सोनमुख पाहिलं जायचं. म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरची कन्या आहे बरं का, सून जरी जालन्याची असली तरी लेकबाळ मी तुमचीच आहे. आपल्याकडे ते बोहलं तयार करायचे 10 गाडग्यांचं, बरोबर आहे ना. इकडून 5 गाडगे, इकडून 5 गाडगे. हल्ली प्रथाच बंद झाली हो, ही प्रथा बंद झाली. पूर्वी बोहले असायचे, ते जुन्या आजीबाई सांगतील, बरोबर आहे ना. त्या म्हणतील हिला म्हातारेवानी बरंच माहिती आहे, आम्हाला सगळी माहिती ठेवावी लागते. ते बोहले मांडायचे. हल्ली ती प्रथा बंद होत चालली. आता नवीन प्रथा आले, डीजे, मिरवणुका, डान्स, गाणे,